षटकातील स्लोवर व्हेरिएशन पाहायला मिळाला या चेंडूवरती सरळ बॅटचा वापर मिड विकेटचं क्षेत्र वेळ पुढे तोपर्यंत चेंडू अडवला जाईल थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव मिळते एक चमत्कार धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल 23 या अंकावर पाहायला मिळते अंतिम आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पीटीचा षटक प्रगती पत्र असताना 3 खेळाडू हे तटस्थाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल आपल्या बॉलिंग पाक वरती अंतिम चेंडू घेऊन फुलटॉस नाही फुलटॉस चेंडूला मोठा फटकामध्ये खेळू शकणार नाही परंतु चेंडू मात्र अगदी सीमारेषेच्या जवळ पाहायला मिळते क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल थ्रो करेल तोपर्यंत या चेंडूवरती धावा मिळतील 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात पाहूया जीत आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूने आपल्या नावावरती कोरला तो खेळाडू बॅटिंग करता पाहायला मिळतोय पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल अप्रतिम फटका केला चेंडू अगदी गल्लीमध्ये ट्रॅव्हल होता पाहायला मिळते क्षेत्ररक्षक धावतो एक धाव मिळते फक्त एकच धाव मिळेल दोन्ही संघ एक मॅच खेळलेले आहेत दुसरी मॅच त्यांची चालू असताना फिल्डिंग करणारी टीम ऑस्ट्रेलिया 11 संघ हा मात्र एक जिंकलेली मॅच आहे तर बॅटिंग करत असताना शिवसेना 11 संघ हा मात्र पहिला सामना खेळला होता तेव्हा मात्र पराभूत झालेला होता इकडे मात्र कुठला संघ हा मात्र विजय होईल हे देखील पाहणं योग्य असेल फुल टॉप फॉल सर्व बॅटचा वापर केला क्षेत्ररक्षकाने जंप मारले होते परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्याच्या वरून चेंडूमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते एक धाव मिळते एकच्या मदतीला धावफलकावरती धावा पुन्हा एकदा आकार घेतले जातील 27 या अंकांवरती दोन चेंडू हे मात्र फेकून दिला थोडंसं मात्र कानमंत्र देताना कुमार च्या माध्यमातून एक कर्णधार आहे कर्णधाराची भूमिका चांगल्या रीतीने अदा करत असताना आपल्या खेळाडूंना मात्र प्रोत्साहन देताना पाहायला मिळतोय डगआउट मधनं प्रत्येक चेंडूवरती असं कशा रीतीने खेळायचं हे ते दर्शविताना तो सांगत असताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धाव मिळते आणखीन एक धावच्या मदतीनं धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 28 धावा व्हेरी इकॉनॉमिकल जीत च्या माध्यमातून पाहायला मिळते एक अपकमिंग यंग टॅलेंट मला हरकत नाही खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतं अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधनं आला गोलंदाजी करत असताना कम्मालीची गोलंदाजी देखील पाहायला मिळतं बॅट हलकीशी करायला लागले की काय चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतं चेंडू थांबणार नाही चेंडू मध्ये थर्ड मॅन जरी झाला हा येतोय एक दर्शदार चौकार बत्तीस धावा 32 रन्स स्कोरगार्ड वरती पाहायला मिळतात 4 चेंडू फेकून दिला 2 चेंडूचा खेळ हा उर्वरित शेष असलेला 2 चेंडू मागे किती धावा तर बनवल्या जातील बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम शिवसेना 11 संघाच्या मागे अगदी खोलातला बॉल पंचांकडे लावून अपील परंतु पंच सांगतात
हा चेंडू चांगला आहे परंतु विकेट नाही आहे. डॉट बॉल. चांगल्या रीतीने पंचांच्या भूमिकेमध्ये दोन पंच अचूक रीतीने पंचांच्या भूमिकेमध्ये पार करताना पाहायला मिळतो. त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज मार्कवरती अंतिम चेंडू घेऊन सज्ज होईल तिसऱ्या षटकातील. आखूट टप्प्याचा बॉल नाही आक्रमक करू शकत परंतु पंच आमचे गवळतात. लेक्समच्या बाहेर 33 धावा. येणारा अंतिम चेंडू आतापर्यंत 2.5 खेळ. आणखीन एक तेज जरा चेंडू. यष्टीरक्षकाला संधी आहे रनआउटची. पंचांचा बोट आकाशाकडे. रनआउटची संधी धोकादायक ठरली. शिवसेना इलेव्हन संघाला फलंदाज OUT च्या स्वरूपात होते बाद फेल ऑन. पाहू शकाल 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 33 धावा 11ची सरासरी मेंटेन ठेवली गेली. पुढच्या वर्षी नक्की ही स्पर्धा वानखेडे स्टेडियम मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. 11ची सरासरी मेंटेन ठेवली गेली या षटकामागे. अशाच रीतीने जर 11ची सरासरी 6 षटकामागे ठेवली गेली तर 66 धावा 67 धावांचा टार्गेट सेट करू शकते. परंतु जर त्याला महत्व नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये चांगल्या रीतीने जो खेळ मैदानाच्या आतमध्ये तो जिंकेल. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. चौथ्या षटकातील पहिला चेंडू हाताळताना प्रतिम तेज तरार चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा कुठलाही इशारा येत नाहीये. पंच अगदी गोल फिरले. आम्हाला वाटलं की व्हाईट बॉलचा सिग्नल देण्याची दाट शक्यता होती परंतु पंचांनी कुठलाही इशारा केला नाहीये. अर्थातच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल. रोशन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते. वैयक्तिक असं दुसरं संघासाठी 4थं षटक हाताळण्याकरिता. स्लो बॉल व्हेरिएशन फिंगर रोल केलं त्या चेंडूवरती. ऍक्शन रिप्ले तुमच्या माध्यमातून दाखवलं जाईल पाटील नेटवर्क. पाहूया कशा रीतीने स्लो बॉल चेंडू डिलिव्हर केला पूर्णपणे फलंदाजाला. हा चेंडू रीड करता आलेला नाही. लेग ब्रेकचा मारा केला. चेंडू पडल्यानंतर हा उजव्या एसटीच्या बाहेर गेला. समोरचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळते. अगदी वळण घेणारी बॉलिंग पाहायला मिळते गोलंदाजाकडे असलेलं व्हेरिएशन. पुढे येऊन खेळला गेला. आता मात्र कोलातला बॉल एक धाव मिळते. जीत आहे डीप मध्ये. हाच तो जीत. त्याने मात्र खूप चांगली फलंदाजी केली. एकट्याने मात्र 50 धावा बनवले होत्या. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक या खेळाडूने कंप्लीट केलं गेलं. 96 धावा बनवलं होतं ऑस्ट्रेलिया 11 संघाने प्रथम बॅटिंग करत असताना. आणि आता मात्र प्रथम क्षेत्ररक्षक करतात. कित्येक धावांपर्यंत रोखण्यात आले देखील पाहणं योग्य असेल. शिवसेना 11 संघाला फटका फसला. मिस टायमिंग नाही पोहोचू शकणार. प्रेझेंट ऑफ माइंड पाहायला मिळते. त्याला माहिती मी नाही पोहोचू शकत. त्यानंतर दोन्ही हात एकत्र केल्यानंतर पायाला चेंडू मात्र आदळला गेला. कुठलीही एक्स्ट्रा धाव मिळणार नाही. फक्त धावफलकावरती धावा मिळतील. एक मध्ये धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 35 धावा. चेंडू फेकून दिले 4. 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. पाहूया 2 चेंडूचा खेळ किती धावा बनवल्या जातील बॅटिंग करत असताना. शिवसेना 11 संघाच्या माध्यमातून स्लो बॉल पुन्हा एकदा व्हेरिएशन. इकडनं यष्टीरक्षकला देखील बॉलने दिली हुलकवणी. रनआउटची संधी. जर मात्र डायरेक्ट थ्रो केला असता तर मात्र कुठेतरी फलंदाजाला हृदयाच्या स्पंदने बंद करावं लागलं असं. परंतु असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. एक धाव मिळते. 1 मध्ये धावफलक आकार घेईल. 36 या अंकावरती 3.5 खेळ हा समाप्त झालाय. अंतिम चेंडू 4थ्या षटकातील.
अप्रतिम वाढ शॉट, अप्रतिम दरेशेदार नेत्रदीपक सरळ कॉमेंट्री स्टुडिओला अभिवादनासाठी एक हा हँड दर्जेदार षटकार 6. विनीतच्या बॅट मधनं एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो. 6च्या मदतीने धावफलकावरती पाहायला मिळतात 42 42 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 षटक येणं बाकी असेल. या 2 षटकामागे देखील अशाच रीतीने विनीत आणि देवेन मोठे फटके खेळतील का हे देखील पाहणं योग्य असेल. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली गेली आतापर्यंत. चार षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा 42 रन्स स्कोरगेटवरती पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ हा उर्वरित शेषातल्या 2 षटकांमध्ये किती धावा मात्र बनवल्या जातील जीत पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅक बडा धमाका सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. विथ द बॅट विथ द बॉल दोघेंमध्ये देखील खूप चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाहूया पंच आता पाहूया पंचांचा इशारा. पंच अजूनही पंचांचा इशारा आलेला नाहीये, थांबायचंय. अजूनही पंचांचा इशारा आलेला नाही. 2 पंच डिस्कस करतात. आउट आहे की नॉट आउट आहे. पंच सांगतात नॉट आउट, अर्थातच फलंदाज पुन्हा एकदा. आणि पंच ही धाव आहे का? ओके रन ही आहे. 43 धावा धावफल करते पाहायला मिळतात. चला स्पर्धेच्या नियमानुसार थोडस मात्र सहकार्य करायचं आपण देखील. इमानदारीने खेळा. 3 धावा कमी केल्या जातील, पॅनलाइज केलं गेलं. यशस्वीरित्या पार करावी ही नम्र विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल
आपण पाहू शकाल आपले सामने दोन बंधूंची लढाई पाहायला मिळते. गोलंदाज जीत आणि समोर असेल विनीत. मोठा भाऊ लहान भाऊंवरती हावी ठरतोय. फुल टॉस बॉल फटका फसलाय. नाही सोडणार क्षेत्ररक्षक. झेल टिपलाय. झेल संपलाय. विनीतचा खेळ खल्लास गॉन. मोठ्या भावाने घेतल्या लहान भावाची विकेट. फलंदाज विनीतचा खेळ संपलाय. नवीन खेळाडू नव्यानं दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये. कुमार नावातच कुमार आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा पडवेल का? वड शॉट अप्रतिम दर्जेदार फटका खेळलाय. परत क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा मिळतील का या चेंडूवरती? यस नो बघता बघता 2 धावा. 2च्या मैदानात धावफलकावरती धावा आणखीन ऍड केल्या जातील. 45 45 धावा. 25 धावा म्हटल्यानंतर रोहित शर्माची जर्सी फलकावरती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना शिवसेना 11 संघाच्या माध्यमातून येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ उर्वरित षटक असतील. 5व्या षटकातील फुलटॉस बॉल अप्रतिम फटका खेळला. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव मिळेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. इकडनं बॅकअप आहे. बॅकअप नाही. बॅकअप होत. क्षेत्ररक्षक चुकी. काय घडते मैदानाच्या आतमध्ये? 2 धावा नाही रोखू शकणार. तरी 2च्या मधून धावफलकावरती धावा आणखीन ऍड केल्या जाते. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 47 47 धावा. येणारा अंतिम बॉल 5व्या षटकातील. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. कोलातला बॉल नाही. मोठा फटका खेळू शकणार कुमार. हा मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. अशा रीतीने 5 षटक संपल्या गेल्या. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे अंतिम षटक डेट ओव्हर स्पेशली अंतिम षटक कुठला गोलंदाज असेल बॉलिंग ट्रॅक वरती हे देखील पाहणं योग्य असेल. रिलॅक्स. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नव्याने पुन्हा एकदा दाखल होईल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. परत हलकीशी का लागल्या. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या मध्ये शौर्य नावाचा शौर्य आहे. इकडनं डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. डायरेक्ट हिट जेव्हा जेव्हा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये तेव्हा तेव्हा फलंदाजाला तंबू जास्त परतावं लागते. डगआउट गॉन. नवीन खेळाडू हर्षल हा आपल्याला पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहतो.
कशा रीतीने खेळ करेल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं योग्य असेल. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इकडनं चेंडूने फळीमध्ये संपर्क होताना पाहायला मिळत नाही. ज्या खेळाडूच्या अगदी बॅट मध्ये चेंडू आला ना तो सरळ सीमारेषेच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता असतात. फुल टॉस, मी पहिलाच म्हणाल होता ह्याच्या बॅट मध्ये आहे ताकद, नाही सोडणार चेंडूला. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हर्षलच्या बॅट मधनं एक आणखीन एक धमाकेदार षटकार. .55 पाहायला मिळतात. धावफल कबड्डी अजूनही येणारे 3 चेंडूचा खेळ उर्वरित असेल. हर्षलला असे चेंडू चालणार नाहीयेत, त्याला चांगल्या रीतीने बॉल फिरवावे लागतील. आणि इकडनं मात्र फलंदाज हर्षल विचार करतो अशा रीतीने फुलटॉस चेंडू आल्या तर मी त्या चेंडूला सोडणार नाही. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळणारा फटका, परंतु पंच आमच्या कबळतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू तर संकेत देताना स्क्वेअरच्या मदतीने आणखीन एक धाव मिळते. 56 धावा. 56 रन्स स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. षटकातील पुणे पुढील चेंडू घेऊन गोलंदाज मार्क वरती सज्ज होता. प्रतिम फुलटॉस चेंडू होता त्यावरती हळूवार खेळून काढलाय. डबल घेण्याचा कुठलाही मनसुवा दिसत नाही. इकडे मात्र रनआउटची संधी 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 चुकलेली आहे म्हणायला हरकत नाही. संधी होता यष्टी रक्षकाला गॅदर करू शकणार नाही. तोपर्यंत त्या चेंडूवरती धाव मिळते 1च्या मध्ये तर धाव फलकावरती धावा 57. येणे अजूनही 2 चेंडूचा खेळ उर्वरित असेल. अप्रतिम फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे तोपर्यंत चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला ऍक्सिलेट केलाय. सरळ चेंडू सीमारेषा पार हा येतोय एक दरहितार चौकार. कोणी मारला? नयनच्या बाट मधनं एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला. अंतिम चेंडू पहिल्या इनिंगच्या डावातील पाहायला मिळेल. बॅटच्या हलकी शिका लागतोय. फलंदाज OUT च्या स्वरूपात बाद होत आहे. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 61 62 चा टार्गेट हा मात्र सेट करता 62 धावाचा आव्हान दिलं गेलंय. पाहूया 62 धावाला कशा रीतीने समाचार घेतला जाईल. फिल्डिंग करणे टीम ऑस्ट्रेलिया 11 या संघाच्या माध्यमातून. पुढील मॅच टॉस या बोट टीमने शौर्य माईला मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालाय. निलेश माई पिताशी राहते 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अप्रतिम फिल्डिंग केली त्याबद्दल 100 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालाय. सपोर्ट करत असताना आपल्या मुलाला. पुढील मॅच टॉस या बोट टीमने योगा 11 विरुद्ध मिकी 11 दोन्ही संघाच्या करंदाने टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस द्यायचं आहे. चला बोट टीम टॉस या योगा 11 विरुद्ध मिकी 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स च्या दिशेने टॉस साठी यायचं आहे. चला कृपया करून विनंतीला मान द्या. आपण टॉस साठी यायचं आहे. कॅप्टन टॉस या दोन्ही संघाच्या कर्णधाराने
योगा 11 संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. विकी 11 संघाचा देखील कर्णधार टॉस साठी यायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दोन संघांमध्ये असलेली 6वी मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसामागे तब्बल आपल्याला 8 सामने खेळवायचे. अजूनही 3 सामने हे मात्र बाकी आहेत आजच्या दिवसातील. योगा 11 संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. टॉस साठी मात्र मी आमंत्रित करतोय अजित माळी सरांना. आपण मात्र आपला शुभ असे मॅच क्रमांक 6 चा टॉस केला जाईल दोन संघांमध्ये. अजित सरांच्या शुभ असे टॉस केला जाईल दोन संघांमध्ये. दोन्ही संघाचा कर्णधार उपस्थित आहेत का? येस, टॉस केला जाईल. चला टॉस साठी या. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. त्यांना देखील सहर्ष स्वागत. या दुपारच्या सत्रामध्ये बोथ टीम टॉस मध्ये टॉस केला जाईल. मॅच क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळते. हे टेस्ट हे मात्र 2 नाण्याच्या बाजू असतील. पाहूया योगा 11 संघाचा मात्र कर्णधार बोलेल. हॅलो हॅलो ऑजीज 11 पाठवा. ऑजीज 11 आणि हा मात्र आलेला आहे. टॉस जिंकलाय योगा 11 संघ. डिसिजन काय आहे? 5 मिनिटांनंतर डिसिजन मात्र कळलं जाईल. मात्र टॉस जिंकला गेला योगा 11 संघाने. हा मात्र टॉस जिंकून प्रथम 5 मिनिटांनंतर सांगितलं जाईल की प्रथम गोलंदाजी असेल किंवा प्रथम फलंदाजी असेल. हा मात्र डिसिजन मात्र पेंडिंग राहिले. तोपर्यंत जाऊया मॅच क्रमांक 5 कडे सेकंड इनिंगच्या डावाला. येस, थोडस मात्र नेटचा इश्यू आहे. त्याच्यासाठी अपडेट हा मात्र थोडस लेट होईल. त्याच्यासाठी मात्र हृदय मागतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. एक क्वालिटी कॅमेरा वर्क आहे पाटील नेटवर्क ह्या साईड ओळखलं जातं. परंतु नेट इश्यू असल्या कारणास्तव आम्ही तुमचे हृदय मागतोय. पाटील नेटवर्क या युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशी मोठमोठ्या स्पर्धा पाटील नेटवर्क हे कव्हर अप करताना आपण पाहिलं. सफाई विभागामधील एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा शिवनेरी चषक पाटील नेटवर्क कव्हर करत असताना आपण पाहू शकाल. आज त्या स्पर्धेचा दिवस क्रमांक 7 पाहायला मिळेल. ऑल इंडिया ओपनचा थरार आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आज मोठमोठे स्टार खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन बुद्रुक नांदगडीपाडा या विभागामध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. आज दरम्यान मॅचच्या दिशेने तिकडे मध्ये 2 चेंडू फेकून दिला. 2 चेंडू मागे तब्बल धावा खर्च केला. 2 धावा. कुमार अप्रतिम अपरकरचा वापर केला. चेंडू चाललाय सरळ
ट्रॅव्हल होतोय परंतु क्षेत्ररक्षक धावतोय. 2 क्षेत्ररक्षक मध्ये शर्यत लागली होती परंतु चेंडू मध्ये अंतिम क्षणात स्टॉप झाला. तोपर्यंत 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 मध्ये फलकावरती धावा आणखीन ऍड केल्या जातील. 4 धावा पाहायला मिळतात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. थोडस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करताना विनीत च्या माध्यमातून आपण पाहू शकाल. एक विनीत देखील खूप चांगला खेळाडू आहे. सातत्यानं त्याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतोय. इकडे चेंडूला सोडून दिला. आता पंचांवरती जबाबदारी आहे परंतु पंच कुठल्याच रीतीने दबाव घेणार नाही. जो काही डिसिजन असतो तो मात्र सॉफ्ट डिसिजन सांगतात. हा बॉल वाईड आहे. वाईडच्या मध्ये धावफलक आकार घेईल पुन्हा एकदा. 5 अंकावरती चेंडू फेकून देत आतापर्यंत 3. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडे वाईटची अपील मागितले. पंच देखील सांगतात हा बॉल वाईट आहे. धाव्यस्थेच्या बाहेर आहे. अगदी कुमारला देखील डाऊटफुल होता हा चेंडू अगदी नक्की वाईट आहे का. त्याला देखील क्वेश्चन पडलं होतं. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. अगदी चेंडू अप्रतिम फटका पोहोचला. मिस टायमिंग चेंडूच्या खाली क्षेत्र स्वतः यष्टीरक्षक करणार नाही चुकी. ॲग्रेशन सेलिब्रेट होताना पाहायला मिळतोय. कुमारच्या माध्यमातून फलंदाज OUTच्या स्वरूपात गॉन होताना पाहायला मिळतोय रोशन भात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. जीत या नावाची चर्चा आहे. या स्पर्धेमध्ये दबदबा निर्माण केला या खेळाडूने. 50 धावा बनवणारा एकमेव खेळाडू जीत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. छोटा पॅक बडा धमाका. छोटा शनीचा खेळाडू आहे परंतु हाईट कम फाईट ज्यादा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंग क्रमांक 3 साठी. चला स्पीड बसू द्या कुमार विनंती करतोय कारण की यानंतर आपले 3 सामने हे मात्र खेळवायचे. आजच्या दिवसामध्ये 8 सामने हे मात्र कम्प्लीट करावे लागतील. बॅटिंग घेतलेली आहे योगा 11 संघाने. यस थँक्यू कर्णधार. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. इकडे क्षेत्ररक्षक पुढे असते तो चुकी होताना पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते पुन्हा एकदा. 100 मध्ये धाव फलकावरती धावा आणखीन ऍड केल्या जाते. धाव फलकावरती धावा आपण पाहू शकाल 7. चेंडू फेकून दिला 4. 5 धावा समजव. 5 चेंडू फेकून दिलेत आणि धाव फलकावरती धावा 7 पाहायला मिळतात. 2 वाईट चेंडू हाताळले गोलंदाजाने. वेगाने बॉल टाकला. इकडे बॅटची हलकीशी कडा. शॉर्ट थर्डमॅनला करणार नाही चुकी. हर्षल फलंदाज OUTच्या स्वरूपात विकेटचं पतन. 7 या अंकावरती विकेट क्रमांक 2 गमावली गेली आहे. बॅटिंग करत असताना ऑस्ट्रेलिया 11 संघाची ही परिस्थिती गॉन. जीत हा खेळाडू पाहायला मिळतो. या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे या स्पर्धेमध्ये.
खूप चांगला खेळ त्या खेळाडूने गाजविला आहे. त्याच्या समोर त्याचा बाहू गोलंदाजी करताना पाहायला मिळतो विनीत. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं गोलंदाजी करत होता जीत आणि फलंदाजी करत होता विनीत. तेव्हा मात्र जीतने विनीतची विकेट घेतली होती. आता मात्र दृष्ट वेगळे आहे. गोलंदाजी करण्याकरता विनीत आहे, फलंदाजी करण्यासाठी जीत आहे. सिन्सिबल क्रिकेट करण मोरेची काही क्षणास आठवण करून फटका पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट नाही होणार, तोपर्यंत एक धाव मिळते. जर डायरेक्ट हिट लागलं असत तर फलंदाजाला हृदयाचे स्पंदने बंद करावं लागले असं. जोपर्यंत पंचांचा जो काही डिसिजन येत नाही तोपर्यंत बंद करावं लागले, परंतु असा काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. एक धाव मिळते 100 धावफलक आकार घेईल धावफलकावरती. धावा पाहू शकाल 8 धावा. विनीत सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल चेंजेस करताना षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केल्याने धाव. चेंडू डॉट बॉल नाही पंच सांगतात हा बॉल एक्स्ट्रा आहे. आणखी एक धाव मिळते फलकावरती. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील 9 धावा. पंच देखील तटस्थ पंच आहे, चांगली रीतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतं. आता चांगला आहे. पंच सांगता हा चेंडू लाईन वरती पडला गेलाय. फलंदाज बीट करणार हा चेंडू डॉट बॉल. P2चे षटक प्रगती 5 वर असताना आपण पाहू शकाल. 2 चेंडू फेकून दिले. 2 चेंडू मागे धाव फलकावरती धावा 9 नाही. पुन्हा एकदा मोठा फटका नाही खेळू शकणार. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. एखाद्या गोलंदाजाचं अस्त्र शस्त्र म्हणजे त्याच्याकडे असलेलं व्हेरिएशन. आत्ताचा क्रिकेट खूप फास्ट आणि स्मार्ट झालाय. तुमच्याकडे वेग असून चालणार नाही, तुमच्याकडे टप्पा चांगला पाहिजे. तुमच्याकडे असलेलं व्हेरिएशन देखील फार महत्वाची बाब आहे आणि तेच पाहायला मिळते. महत्वाची बाब मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विनीत करतोय नॉन स्ट्राईक एन वरती. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट जीत आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एनला. तो विचार करतोय मला कधी स्ट्राईक येते, मी कधी मोठे फटके खेळतोय. अगदी खोलातला बॉल हलक्या हाताने खेळून त्याला एक धाव मिळते. 2 चेंडू डॉट केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती धाव करताना पाहायला मिळतो. फलंदाजाच्या माध्यमाला चेंडू फेकून दिला. आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 10. डबल फिगर मध्ये धावफलक आकार घेताना पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना ऑस्ट्रेलिया 11 संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून हलक्याने खेळून गेलाय. गल्लीमध्ये पॉइंट मध्ये अगदी मधोमध चेंडू मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षक करताना पाहू शकाल. कार्तिक एक खूप चांगला खेळाडू आहे, एक अपकमिंग यंग टॅलेंट. चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहू शकाल त्याला. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. इकडनं मात्र दुसरं षटक देखील संपुष्ट होतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 11 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. येणारे 24 चेंडू धावा बनवायचे आहेत. 51 धावा 51 स्कोअर गट बनवावा लागतील ऑस्ट्रेलिया या संघाला. 24 चेंडू मागे 51 धावा बनल्या जातील का हे देखील क्वेश्चन मार्क आहे या मॅच करिता. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल कुमार. थोडं स्पीड अप असू द्या कारण की प्लीज कृपया करून अजून आपल्या 3 सामने खेळवायचे आहेत. तब्बल गळ्यात वाजले गेलेत. 3:37 झालेले आहेत आणि अजून आपल्या 3 सामने हे खेळवायचे आहेत. आपण शेड्यूल प्रमाणे थोडस 1.5 तास आपण उशीर आहोत. आपण ह्याची मात्र
दक्षता घ्यायची आहे. एकशे मैदानी धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. 12 धावा. गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होईल कुमार. अप्रतिम फटका केला. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं हाताला स्पर्श केला असं वाटते आणि तेव्हा चेंडू मात्र गती कमी झाली. अगदी हाताला चेंडू स्पर्श झाला असं म्हणायला हरकत नाही. तोपर्यंत या चेंडूवरती धावा मिळतील 2. 2च्या मध्ये धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 14 धावा चेंडू फेकून देत आतापर्यंत 2 चेंडू. तिसरं षटक चालू असताना प्रगती पथावरती. वेगाने बॉल त्यावरती प्रत्युत्तर दिलं. एकच धावांकरिता चांगल्या रीतीने जिंकलं. मात्र जास्तीची स्ट्राईक देण्याचा प्रयत्न पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना फलंदाजाच्या माध्यमातून एक धाव मिळते. 100 मध्ये धावफलकावरती धावा 15 पाहायला मिळतात. चेंडू फेकून दिला. 3 अजूनही 3 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असलेल्या षटकामागे 3 चेंडू कशा रीतीने हाताळले जातील गोलंदाजाच्या माध्यमातून हे देखील पाहणं योग्य असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंच आमचे डीजे व्हाईट बॉल खराब. चेंडूचं सिग्नल देताना स्क्वेअरच्या मदतीने धावफलकावरती धावा आणखी ऍड केल्या जातील. 16 धावा आतापर्यंत येणारा 3 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. तिसरं षटक प्रगती पथावर असताना चांगल्या रीतीने खेळ करत असताना अप्रतिम फटका पाहायला मिळते. खोलातला बॉल सरळ बॅटचा ड्रायबल केलाय. क्षेत्ररक्षक एकच धाव. जीत अगदी स्लोवर रीतीने धावतोय कारण की त्याला माहिती आहे कुमारचं षटक हे फक्त सिंगल डबलच खेळायचं आहे. त्यानंतर ते 3 षटकामागे आक्रमक करण्याचं धारण तो करू शकतो असं त्याच्या माइंड मध्ये चालू आहे. परंतु गोलंदाजाच्या माइंड मध्ये काय चालू आहे की जीतची विकेट पाहिजे. परंतु जीत हे सेन्सिबल क्रिकेट खेळतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी वेगानं अचूक चेंडूवरती बेधक मारा. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकणारा चेंडू फलंदाजाला बीट करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला गेला. डॉट बॉल. 17 धावा अंतिम चेंडू. तिसऱ्या षटकात चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाज मार्क वरती कुमार. अगदी अप्रतिम. जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे गोलंदाजाची. काय गोलंदाजी करतो. अचूक चेंडू बेधक मारा. पूर्णतः फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नाचवलं गेलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 17 धावा. विकेट गमावल्या गेल्या. बॅटिंग करत असताना ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल 2 विकेट. येणारे 18 चेंडू धावा बनवायचे आहेत. 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता असेल. 17 धावा धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पंचेचाळीस धावांची आवश्यकता 18 चेंडू मागे. 15 ती सरासरी मेंटेन ठेवावी लागेल प्रति षटका मागे. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय विनीत. त्याच्या समोर असेल त्याचाच भाऊ खेळताना पाहायला मिळतोय जीत. एक स्मॉल पॉकेट आहे परंतु स्मॉल पॉकेटला शांत ठेवलं गेलंय. जरा बॅटचा वापर केलाय. विनीतचं स्वागत केलंय. षटकाराने स्वागत से करेंगे हम तुम्हारा स्वागत. षटकार 6. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळालं होतं. आपण मागच्या षटकामध्ये काय विचार केला होता फलंदाजाच्या माइंड मध्ये काय चालू होतं. येणाऱ्या 3 षटकामागे धावा बनवायच्या आहेत. कुमारच्या षटकामागे षटकार का चौकार मारायचे नाही आहेत. येणाऱ्या षटकामागे धावा बनवायच्या तेच पाहायला मिळालं. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळतो हा खेळाडू. 1च्या मैत्रीने धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 24 धावा 24 रन स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतात. 2 विकेट गमावल्या गेल्यात. ऑस्ट्रेलिया या
संघाच्या माध्यमातून चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल, कमबॅक करावी लागेल. गोलंदाज विनीता, गोलंदाजी करणारी टीम शिवसेना 11 संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं मात्र चेंजेस करताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कुमार एक कर्णधार आहे, कर्णधारीची भूमिका अदा करत असतात मैदानाच्या आतमध्ये. त्या सोर्स स्पीड बसू द्या प्लीज, कारण की अजूनही आपले 3 सामने खेळवायचे आहेत. याची मात्र आपण मात्र दक्षता घ्यायची आहे, नाहीतर आपल्याला मात्र कमी षटकाचे सामने खेळवले जातील. इकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इकडनं मात्र चुकी 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 यष्टी रक्षकाच्या माध्यमातून झाली म्हणायला हरकत नाहीये. जर त्याने मात्र यष्टीला डायरेक्ट हिट केला असताना तर जीत आउट होण्याची दाट शक्यता असती, परंतु फलंदाज बाद होतोय नॉन स्ट्राईक एंडला. आपण पाहू शकाल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करण, नावातच रन आहे या खेळाडूच्या. रन मशीन सारखे धावा बनवेल का? इकडनं स्मॉल पॉकेट अगदी चांगल्या रीतीने खेळून काढता. हा चेंडूला एक धाव मिळते, या चेंडूने एक धाव फलक पुन्हा एक धाका घेईल. 2 भावंडांमध्ये फक्त विचार झाला, एकमेकांना स्माइल देताना पाहायला मिळतात. एकच्या मध्ये धाव फलकावरती धावा आपण पाहू शकाल. 25 धावा चेंडू फेकून दिला आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ उर्वरित असेल, अप्रतिम मैदान पाहायला मिळते. श्री गणेश मैदान क्रीडांगणी पाहायला मिळते. शिरगावच्या मैदानावरती अप्रतिम स्पर्धा. चलकी शिका लागलाय. फायनल एक मध्ये चुकी झाली आहे, एक धाव मिळेल. इकडनं सिंगलला डबल मध्ये नाही कन्वर्ट करणार. जीत म्हणतोय मी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो अंतिम चेंडू करिता. 1 न मदतीनं धावफलक पुन्हा एक दाखल केले. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 26 धावा. या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात आपण पाहू शकाल. 9 धावा आल्या. या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र 15ची सरासरी जी मेंटेन ठेवायची आहे ना प्रति षटकामागे, ती होऊ शकते. जीतकडे क्षमता आहे, क्षमतेनुसार फलंदाजी करेल का मैदानाच्या आतमध्ये? कारण म्हणतात ना, कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल. फलंदाज जीत काय करेल मैदानाच्या आतमध्ये? जर चेंडूवरती षटकार आला तर 15 धावा येऊ शकतात. येणाऱ्या षटकामागे कमी धावा बनवाव्या लागतील. 15 सराची जी मेंटेन ठेवायची ती ठेवू शकतात येणाऱ्या षटकामागे देखील. अप्रतिम, याच्यासाठीच मी उल्लेख केला होता या खेळाडूचा. आणि सरळ चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. जीतच्या पॅक मधनं एक सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. येणारे 12 चेंडू धावा बनवायच्या आहेत. 3 धावा. 18 चेंडू मागे 45 धावांची आवश्यकता. 15 धावा आल्या त्या षटकामागे. आता येणाऱ्या 2 षटकामागे जर 15 धावा म्हणायला गेलं तर सहजासहजी मॅच जिंकू शकते. परंतु फिल्डिंग करणारी टीम शिवसेना संघ म्हणते आम्ही देखील हार मानायला घेणार नाही, आम्ही देखील माघार घेणार नाही, आम्ही देखील अंतिम क्षणाला लढतील, अंतिम क्षणापर्यंत मॅचला घेऊन जातील, हे दर्शवी त्यांना पाहायला मिळतंय. डीजे हार्दिकचं देखील स्वागत होते. त्या देखील दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. खूप चांगला डीजे ऑपरेटर, काहीशा कारणास्तव डीजे ऑपरेटिंग करू शकणार नाहीये, परंतु चांगले क्वालिटी आहे डीजे हार्दिक. जाऊया मॅचच्या दिशेने. 12-30. एक धाव संयमाने खेळ करत असताना पाहायला मिळतो. दोन्ही देखील फलंदाजाने जास्तीची स्ट्राईक जीतला देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. संयम बाळगणारा खेळाडू पाहायला मिळतो जीत. 11-29 आणि 29 समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. अप्रतिम परंतु फटका फसलाय. मिस टायमिंग, नाही चढणार कॅच. फलंदाज बाद होतोय. अग्रेशन विहिरीत करतोय. जीत म्हणतोय घरी आहे.
आपला चांगला खेळ करून बाद होताना पाहायला मिळतं. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बाथ जीत गॉन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू नव्यानं दाखवलं होते. जनील आपल्याला पाहायला मिळतोय. जनीलला धावा बनवावा लागतील. 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता असेल. संयम बाळगावा लागेल. संयमाने खेळ करताना पाहायला मिळतात. मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम अप्रतिम फटका पाहायला मिळतो. इकडे मात्र पाहूया एफर्ट देतात आपला संघाकरिता. इकडे चुकी नाही नाही फक्त आणि फक्त एकेरी धावांवरती समाधान मानून चालणार नाही. तुम्हाला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. असे चेंडूला षटकार चौकार मध्ये तब्दील करावा लागतील मैदानाच्या. आता संघर्ष फार महत्वाची बाब आहे. खोलातला बॉल ड्राईव्ह केले. एक धाव मिळते. कुमार आहे तोपर्यंत चेंडू अडवेल. थ्रो करेल तोपर्यंत एक धाव मिळते. अंडरम थ्रो पाहायला मिळाला कुमारच्या माध्यमातून. त्याला देखील माहिती आहे वेगाने थ्रो करून फायदा नाहीये कारण की दोन्ही देखील फलंदाज फक्त आणि फक्त एकेरी धावचे समाधान मानतात. त्याच्यासाठी तो देखील संयम बाळगतो मैदानाच्या आतमध्ये. टफ अँड फाईट. टफ अँड फाईट मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू असताना आपण पाहू शकाल षटकातील पुणे पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकणार. सरळ चेंडू सीमारेषा बहार. हा येतोय एक दर्जेदार षटकार. यावेळेला यू मी साय डेफिनेटली हिट. टी फॉर टॅग जशाच तसे प्रत्युत्तर दिलेलं पाहायला मिळतंय. तू षटकार मारू शकतो. माझ्याकडे गोलंदाजीमध्ये क्षमता आहे. फलंदाजाच्या दांड्या गुल केल्या. फलंदाज ओ यू टी गॉन. येणारे 6 चेंडू धावा बनवायचे 21. सहा चेंडू 21 धावा आपण पाहू शकाल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 41 धावा 41 हे पाहायला मिळतात. अजूनही अंतिम आणि महत्वाचं षटक घेऊन येताना गोलंदाज मार्क वरती सज्ज होईल आपला बॉलिंग ट्रॅक वरती. चला गेम ऑन करायचं. पंच नयन गोलंदाज मार्क वरती महत्वाचं षटक घेऊन येताना पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू धावा बनवायचे आहेत. 21 धावा. मॅच संपलेली नाहीये. इकडनं मात्र फलंदाज देखील षटकार मारू शकतो. केतन 6 मारावा लागते. चेंडूला सोडून दिला. एक्स्ट्रा होईल का सुरुवात? यस पंच आमच्या गवतात एक्स्ट्रा नाही होत या षटकाला. या महत्वाच्या षटकाला झालंय सुरुवात. आता येणारे बॉल 6 धावा बनवायचे 20. वॉट शॉट अप्रतिम फटका फसलाय की चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही पोचणार. सरळ चेंडू सीमारेषा पार. चेतनच्या बॅट मधनं एक
केतन समश्व केतनच्या पाठमधनं एक दर्जेदार षटकार. पहिलाच बॉल सगळा 5-14. 5-14 ची आवश्यकता. मी म्हणलो ना मॅच संपलेली नाहीये कारण मी अजूनही जिंकलेलं नाहीये. सरळ चेंडूला ट्रॅव्हल केलं सीमारेषा पार. अप्रतिम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये तोड फोड करत असताना पाहायला मिळतं. 6च्या मध्ये धावफलकावरती धावा आपण पाहू शकतात. 54 येणारे 4 चेंडू धावा बनवायच्यात 8. संघर्ष पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचे 2 षटकार येताना पाहायला मिळतील. आता नयनला आहे जबाबदारी. येणारे 4 चेंडू धावा बनवायचे आहेत. 4 चेंडू धावा बनवायचे 8. प्रत्येक बॉलवरती धुबीर धाव. फलंदाज पुन्हा एकदा षटकार मारेल. मॅच पूर्णपणे ढिली गेली आहे या मॅच मध्ये. मोठा फटका नाही घेऊ शकणार. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का? तर यस एक धाव मिळेल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. थ्रो इकडे काय घेतोय चेंडू सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. मॅच संपलेली नाहीये. 2 धावा बनवायच्या आहेत. येणाऱ्या चेंडू 3-2 धावा. हे चौकार आहे पंच सांगतात. 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा. अप्रतिम मॅच. जर मित्रांनो हा सामना आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही. 3-2 वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. मैदानाच्या बाहेर आतमध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची कुटुंब गर्दी या मैदानाला पाहायला मिळते. मॅच होती कुठे अगदी वाटलं होतं की सामना फिल्डिंग करण्याची वन साइड जिंकेल परंतु फलंदाज म्हणतोय 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. 2 धावा 3 चेंडू. संयमाने खेळण्याचा चुकी फटका. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये घेतलाय झेल. संपला खेळ. चुकीचा फटका. चुकीचं सिलेक्शन. फलंदाज काय करतोय? स्वतःच्या डोक्यावरती हात लावतोय. जेव्हा संधी होती तेव्हा संधीचं सोनं केलं होतं परंतु हा फटका चुकीचा आहे. इकडनं मॅच मात्र गमावली जाईल का हे देखील पाहणं योग्य असेल. येणारे 2 चेंडू धावा बनवायचे 2 धावा. 2 बॉल रिवाइड टू 2 रन रिक्वायर्ड टू विन. सामना जर बरोबरी सुटला तर टॉस केला जाईल. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. महत्वाची लढाई चालू असताना काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. नयन गोलंदाजीच्या मार्ग वरती आला. पहिला चेंडू वाईट. दुसरा चेंडू हाताळताना पहिला चेंडू हाताळला त्यावरती 2 चेंडू मध्ये 2 षटकार. त्यानंतर चुकीचा थ्रो चुकीची रन आणि धावफलकावरती धावा 6 मिळाल्या आणि त्याच्यानंतर विकेट मिळते. अशा रीतीने 4 चेंडू फेकून दिले. 4 चेंडू मागे धावा खर्च झाल्यात. गोलंदाजाने तब्बल खर्च केल्यात 19 धावा. 2 धावांची आवश्यकता 2 चेंडू मागे. घनश्याम पाहायला मिळतो बॅटिंग साठी 9व्यानं दाखल झालाय. 1-2 चेंडू 2 धावा. जर सामना बरोबर सुटला तर टॉस केला जाईल या स्पर्धेच्या नियमानुसार. वॉट अ मॅच. अप्रतिम. पैसा वसूल. पंचांकडे लाऊड अपील. पाहूया 1 धाव. नो इकडे चुकी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ मॅच. अप्रतिम. पैसा वसूल सामना पाहायला येतोय. बॉलिंग समरी. जर मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये जर चेंडू विसावला असता तर विकेटचे चान्सेस वाढले असते परंतु इकडे काय घडतंय फलंदाजाने गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. SMPL सीझन 6 पाहायला येतोय.
व्हॉट अ मॅच, अप्रतिम सामना पाहायला मिळाला. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पाहूया आपल्याला अंतिम षटकाची